महानगरपालिका आणि पालिका निवडणुकांआधी ठाकरे गटाने मोठी घोषणा केली आहे। तर मुंबईपासून ते नागपूरपर्यंत सर्व पालिका स्वबळावर लढणार अशी घोषणा खासदार संजय राऊतांनी केल्याचं आपण पाहिलंय। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ठाकरे गट महाविकास आघाडी सोबत होता, मात्र आता पालिका आणि महापालिका निवडणुकीत ठाकरे गटाने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला। मुंबईसह नागपूर पर्यंत मी सांगेन आम्ही स्वबळावर लढू, काय होईल ते होईल, एकदा आम्हाला आजमावायचं असं आमचं ठरत आहे की मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, नागपूर असेल, कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार? आघाडीमध्ये मग लोकसभा विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही आणि त्याचा फटका पक्षाच्या वाढीला बसतो। महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीमध्ये स्वबळावर लढून आपापले पक्ष मजबूत करावे। आणि आता वळतो पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। राऊतांना माध्यमांपुढे बोलण्याची सवय असल्याचा घणाघात वर्ष गायकवाड यांनी केला। राऊतांना माध्यमांपुढे आघाडीत आधी चर्चा करावी, मग भूमिका मांडावी असं देखील त्यांनी म्हटलंय। आघाडी धर्म पाळण्याचं काम काँग्रेसने केलंय, तर राऊतांच्या थेट विधानावर काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे। आपण पाहतो या क्षणाची महत्त्वाची बातमी। वर्ष गायकवाड राऊतांच्या या वक्तव्यावर नाराज असल्याचे यातून समोर येत आहे। मला वाटतं संजय राऊतांनी त्यांच्या पक्षाबद्दल भूमिका मांडली, तशीच भूमिका आमच्या कार्यकर्त्यांची पण आहे। आम्ही आमची भूमिका आमच्या पक्षश्रेष्ठींशी चर्चा करू आणि पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, त्यानंतर आम्ही आमची भूमिका घेऊ। मला असं वाटतं की जेव्हा आपण आघाडीमध्ये असतो तेव्हा आघाडी धर्मामध्ये चर्चा केली गेली पाहिजे आणि आपली भूमिका पहिले पक्षामध्ये चर्चा करून मग ती मीडियाला सांगितली गेली पाहिजे। दुर्दैवाने तसं न करता डायरेक्ट मीडियाला बेस करून संजय राऊतांची सवय आहे, पण ठीक आहे, त्यांची भूमिका त्यांनी मांडलेली आहे। आमच्या कार्यकर्त्यांची जी भूमिका आहे ती आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींना सांगू। दरम्यान ठाकरे फडणवीसांची जवळीक पाहिल्यानंतर आता शिंदे गटात अस्वस्थता पाहायला मिळते। मोदीजींचं सरकार यावं म्हणून आम्ही तुमच्या सोबत आलोय याचा विचार देवेंद्र फडणवीस यांनी करावा। ठाकरेंकडे आता काहीच राहिलं नाही, ते तुमच्याशी गोड गोड बोलतायत असं विधान शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलंय। काँग्रेसचा ठिकाणाच राहिलेला नाहीये, त्याच्यामुळे मला तरी असं वाटतंय की निकालामुळे एकमेकावर कुरघुड्या त्यांच्या आता सुरू झालेल्या आहे आणि काही दिवसानंतर हे पक्ष शिल्लक राहतील की नाही राहतील अशी परिस्थिती होणार आहे। ज्या उद्धव ठाकरेंनी देवेंद्रजींना एक तर तू राहतो का मी राहतो असं म्हणलं, आज ती त्यांची पप्पी घेत आहे। तर संजय राऊतांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी राऊतांना टोला लगावलाय। ठाकरे गटाने उघडं लढावं की कपडे घालून लढावं तो त्यांचा प्रश्न आहे असं म्हणत मंत्री माणिकराव कोकाटेंनी संजय राऊतांवर हल्लाबोल केलाय। संजय राऊत यांनी आज म्हटलंय की ठाकरे गट सगळ्या महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार आहे। महायुतीमध्ये तशा संदर्भात काही चर्चा तो त्यांचा इश्यू आहे, त्यांनी काय करावं, कोणाबरोबर लढावं, कोणाबरोबर लढू नये, कपडे घालून लढावं की बिगर कपड्याचा लढावं तो त्यांचा प्रश्न आहे, की अंडरपॅन्ट घालून की लंगोट लावून लढावं तो त्यांनी ठरवायचा प्रश्न आहे। त्यांना जे योग्य वाटतं त्यांनी ते करावं। आदित्य ठाकरे यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी ठाकरे गटानं मविया तोडण्याचा निर्णय घेतलाय अशा शब्दात प्रकाश आंबेडकरांनी निशाणा साधलाय। प्रकाश आंबेडकरांनी ट्विट करून ठाकरेंवर हा निशाणा साधलाय। तर आपण पाहतोय प्रकाश आंबेडकर यांनी महत्त्वाचं विधान केलेलं आहे। तर आदित्य ठाकरे यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी ठाकरे गटानं मविया तोडण्याचा निर्णय घेतल्याचं प्रकाश आंबेडकर म्हटलं। तर सरपंच हत्या प्रकरणात सर्वात मोठी अपडेट समोर येते। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या सर्व 8 आरोपींवर मकोका लावण्यात आलाय। या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। दुसरीकडे वाल्मिक कराडला मकोका लावलेला नाहीये। वाल्मिक कराड हा हत्या प्रकरणातला मास्टरमाइंड असल्याचा आरोप त्याच्यावर आहे, मात्र वाल्मिक कराडला केवळ खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आल्याचं कळतंय। त्यामुळे वाल्मिक कराड सोडून सर्व आरोपींवर मकोका लावण्यात आलाय। त्यामुळे या सर्व आरोपींवर आता मकोका अंतर्गत खटला चालवण्यात येणार आहे। सगळ्या आरोपीवर जोपर्यंत न्यायाला म्हणजे मोका लागत नाही, कुणाचा गुन्हा नोंद होत नाही, खंडणी ते गुन्हापर्यंत हे सगळे आरोपी आहेत, ही संघटित गुन्हेगारी आहे, तोपर्यंत मी यावर प्रतिक्रिया देणार नाही। सगळ्यांवर हा मोका आणि कुणाचा
म्हणजे गुन्हा नोंद झाला पाहिजे. तर सरपंच हत्या प्रकरणामध्ये मकोका लावण्यात आलेले हे आरोपी नेमके कोण आहेत आपण पाहूया. तर आपण पाहतोय विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले, महेश केदार, सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे. सिद्धार्थ सोनावणे, कृष्णा आंधळे हे 8 आरोपी आहेत ज्यांच्यावर मकोका लावण्यात आलेला आहे आणि या 8 पैकी 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर एक आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. सरपंच हत्या प्रकरणातला मास्टर माइंड वाल्मिक कराडवर 302चा गुन्हा दाखल करा अशी मागणी जरांगेंनी केली आहे. सरपंच हत्या प्रकरणी सर्व आरोपींवर मकोका लावण्यात आलाय. मात्र वाल्मिक कराड हत्या प्रकरणाचा आरोपी नसल्याने त्याच्यावर मकोका लावण्यात आलेला नाहीये. त्यामुळेच कराडवर 302 लावण्याची मागणी आता जरांगेंनी केली आहे. अर्धवट कारवाई जर करणार असली वेगळ्या वेगळ्या आरोपीला वेगळी, म्हणजे खंडणीतल्या आरोपीला वेगळी कारवाई, खुनातल्यानं वेगळे कारवाई, तर याच्यातून थोडंसं मग लक्षात येतं आहे की तुम्ही दुजाभाव तर करणार नाही आहेत ना, देशमुख कुटुंबाची तुम्ही फसवणूक तर करणार नाही आहेत ना, अशी शंका येते. कारण मोका हा सगळ्याला लागायला पाहिजे, आज अर्धवट लोकांना लागला असं समजतं. ते 6 आरोपीसह जी साखळी राहिली आणखीन धरायची ती खूप मोठी, ही सगळी पकडून यांना 6 आरोपी करा 302 मध्ये. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी न्याय द्या, जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नसल्याची प्रतिज्ञा संतोष देशमुखांच्या बहिणीने केली आहे. न्याय मिळेपर्यंत अनवाणी चालणार असल्याची घोषणा संतोष देशमुखांच्या बहिणीने केली आहे. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही, असंच मी फिरणार. माझ्या भावाला आज मी चालते तर एक खडा टोचला तर मला किती वेदना होतात, माझ्या भावाने किती वेदना सहन केल्या. मी म्हणजे हे पण करू शकत नाही, माहितीये का. मला तरी पण एवढं माहिती नाही, आम्हाला मोबाईल बघू देत नाही, आम्हाला एवढं माहित नाही. जर त्याचे म्हणतात असं ऐकतात थोडं, त्याची जर घटना आम्हाला कळाली ना तर असं वाटत नाही आम्हाला की आम्ही कोण राहतोच का नाही असं. तर वाल्मिक कराड नंतर आता त्याचा मुलगा सुशील कराड देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे. वाल्मिक कराडच्या मुलावर सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये फिर्याद दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. सुशीलवर त्याच्या मॅनेजरच्या घरात घुसून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून 2 बल्क ट्रक, 2 कार, त्याचप्रमाणे परळीतील प्लॉट आणि सोनं बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा आरोप आहे. आता यावर 13 जानेवारीला याबाबत सुनावणी होणार आहे. तर या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय. वाल्मिक कराड नंतर आता त्याचा मुलगा सुशील देखील अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येते, कारण वाल्मिक कराडच्या मुलावर सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयात फिर्याद दाखल करण्यात आली आहे आणि तशी मागणी करण्यात आली आहे. सुशीलवर त्याच्या मॅनेजरच्या घरात घुसून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून 2 बल्क ट्रक, 2 कार, परळीतील प्लॉट आणि सोनं बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा आरोप आहे. आता यावर 13 जानेवारीला सुनावणी होणार आहे. या सुनावणीमध्ये नेमकं काय समोर येत आहे, नेमकं काय सुनावणी करण्यात येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि आता एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते. सरपंच हत्या प्रकरणी विष्णू चाटेला 2 दिवसांची CID कोठडी सुनावण्यात आली आहे. या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय. सरपंच हत्या प्रकरणी 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यापैकी 7 जण अटकेत आहेत, 1 जण फरारी आहे. त्यापैकी विष्णू चाटे याला 2 दिवसांची CID कोठडी सुनावण्यात आली आहे. या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय. या 8ही जणांवर मकोका लावण्यात आलेला आहे आणि विष्णू चाटेला मात्र 2 दिवसांची CID कोठडी सुनावण्यात आली. आता CID चौकशीमधून विष्णू चाटे संदर्भात काय काय गोष्टी समोर येत आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी धनंजय मुंडेंवर स्पष्ट भूमिका घ्यावी अशी मागणी भाजपनेच केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपमधून अजितदादांच्या भूमिकेवर सवाल विचारला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र अजित पवारांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा. जर धनंजय मुंडे चौकशीत निर्दोष ठरले तर त्यांना सन्मानाने मंत्री बनवावं अशी भाजपची भूमिका असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. दादांनी बाणेदारपणा दाखवला नाही तर फडणवीसांनी मुंडेंना मंत्रिपद मंडळातून बडतर्फ करावं असा सूर देखील भाजपच्या अनेक नेत्यांनी बोलून दाखवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
वळतोय पुढच्या बातमीकडे. सत्तेत आल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांना शेतकरी कर्जमाफीचा विसर पडलाय का असा सवाल आता उपस्थित होतोय. कारण माझ्या भाषणात कधी तुम्ही कर्जमाफी ऐकलं का असं विधान अजित पवारांनी केलंय. तर पुढच्या विधानसभेच्या निवडणुकांआधी कर्जमाफी करणार असं मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय. अजित पवार आणि हसन मुश्रीफ यांच्या शेतकरी कर्जमाफीवरच्या विधानाने खळबळ उडाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता कर्जमाफी मिळणार की नाही याच्या चर्चा सुरू झाल्या. माझ्या भाषणात कधी तुम्ही ऐकलं कर्ज? मला मी जेवढी भाषणं केली तुला एक माहिती का, अंथरून बघून हातपाय पसरायचे असतात. राज्याचा गाडा आपल्याकडे, आपण दोघं नंतर बसून विचार करायचे. तुला मी माझी परिस्थिती सांगतो, मग तुम्हाला तुझा सल्ला दे आणि मग त्याच्यातनं काही जमत असेल तर करू. आपण करायला कमी नाही पडणार. 3 सिलेंडरची योजना आम्ही बंद करणार नाही. मुलींचं उच्च शिक्षण चालू राहील मोफत. महिलांना 50% एसटीमध्ये सवलत चालू आहे. माझ्या लाडक्या भावांना 7.5 हॉर्सपर्यंत वीज बिल आम्ही माफ केलेलं आहे. अशा अनेक कल्पना. आणि पुढच्या विधानसभेच्या आधी मग कर्जमाफी करायची आहे. आपल्याला 5 वर्षात करायची आहे ना. ते 5 वर्षाचा आमचा जो जाहीरनामा आहे. साहिबांनंतर बारामती माझ्या मागे उभी आहे असं विधान अजित पवारांनी केलंय. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्यात. विधानसभा निवडणुकीत अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचा मुलगा दादांविरोधात उभा होता. आपल्या भावाने माझ्या विरोधात मुलाला उभं केलं तरी बहिणींनी निवडणुकीत वाचवलं असं देखील अजित पवार म्हणाले. माझ्या भागात आमचा लोकसभेचा उमेदवार 48,000 पडला. मी माझ्या भावाला निरोप पाठवतो, नको माझ्या विरोधात तुझ्या पोराला उभं करू. अरे नाही, बारामती साहेबाच्या मागं आहे म्हणलं आहे. मी कुठं नाही म्हणतोय, पण साहेबाचा नंबर झाल्यावर बारामती दादाच्या मागे आहे. मला लाखाच्या पेक्षा जास्त मतांनी निवडून दिलं. मी आपल्या गप बसलो. आणि आता बातमी आहे वडेट्टीवारांनी केलेल्या एका विधानासंदर्भातली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही सुद्धा आता नरेंद्र मोदींचं वारसदार व्हावं असं विधान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलंय. कर्मवीर मारोतराव कन्नमवार यांची 125वी जयंती चंद्रपुरात साजरी करण्यात आली. त्यावेळी वडेट्टीवार बोलत होते. आम्ही तर तुमच्याकडे महाराष्ट्रातील बघतोय ज्यांच्यामध्ये कर्तृत्व आहे, ज्यांच्यामध्ये कार्य करण्याची ताकद आणि हिंमत आहे. तुम्ही सुद्धा आता मोदी साहेबांचे वारसदार व्हावेत. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातलं शत्रुत्व संपलंय का अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्यात. कारण देवेंद्र फडणवीस तसंच संजय राऊत यांनी देखील तसं सूचक विधान केल्याचं बोललं जात आहे. राजकारणात काहीच असंभव नसतं. राजकारणात कुणीही कायमचा शत्रू नसतो असं संजय राऊत म्हणालेत. तर उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत असं विधान कालच मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं होतं. तर आपण पाहतो या क्षणाची महत्त्वाची बातमी. ठाकरे फडणवीस शत्रुत्व त्यांच्यातलं संपलेलं आहे का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. कारण संजय राऊतांनंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी देखील महत्त्वाचं विधान केलं. राज ठाकरे की उद्धव ठाकरे? असं आहे की मी पुन्हा सांगतो, मागाशी मी सांगितलं की राजकारणात काही पक्क नसतं. आधी उद्धव ठाकरे मित्र होते, मग राज ठाकरे मित्र झाले. आता राज ठाकरे मित्र आहेत आणि उद्धव ठाकरे शत्रू नाही आहेत. चांगली गोष्ट आहे. राजकारणात कोणीच कोणाचा शत्रू आणि कायमचा मित्रही नसतो आणि कायमचा शत्रूही नसतो. आम्ही 25 वर्ष मित्र होतोच ना. राज्याचा आणि देशाचं माहोल बिघडला, ते जर ते सुधारणार असतील, पर्यावरणाचा संतुलन करणार असतील या बिघडलेल्या, तर आम्ही त्यांच्याकडे पाहू की चांगलं राज्य करताय. दुर्दैवानं देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाकडनं आम्हाला एक चांगली अपेक्षा होती, पण त्यांना अशा लोकांनी घेरलं त्या काळामध्ये आणि त्यांनी फडणवीस यांची प्रतिमा पूर्णपणे मलिन करून टाकली. आणि आता राजकीय बातमी शिर्डीतून. शिर्डीत भाजपचं राज्यस्तरीय अधिवेशन पार पडतंय. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी अधिवेशन स्थळाची पाहणी केली आहे. अधिवेशनातून महाभरारी घेण्याचा संकल्प असल्याचा विखे पाटलांनी वक्तव्य केलंय.
तर उद्या होणाऱ्या या अधिवेशनासाठी भाजपचे सर्व मंत्री, आमदार, खासदार तसंच राज्यभरातील 15,000 पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। अधिवेशनाचं उद्घाटन राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांच्या हस्ते होणार असून अमित शहा, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस हे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि भाजपमधील संघटनात्मक बदलाच्या दृष्टीनं हे अधिवेशन अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत अजब विधान केलंय। आपण मोदींना देवच मानत असल्याचं राऊतांनी म्हटलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पहिल्या पॉडकास्टमध्ये मोठं विधान केलं होतं। माझ्याकडूनही चुका होतात, मी देखील माणूसच आहे, देव थोडी आहे, असं विधान पंतप्रधान मोदी यांनी केल्याचं आपण पाहिलं होतं। आणि या विधानावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी ही मिश्किल टिप्पणी केली। निरंतर अच्छे लोग आते रहने चाहिए, मिशन लेकर के आए। नहीं, मैं उनको इंसान मानता नहीं, वो भगवान है। सर संदीप, भगवान होता है। एक बार जब किसी ने घोषित किया कि ये भगवान का अवतार है तो इंसान कैसा बन जाता है? हाँ, आप मुझे बताइए, ब्रह्मदेव इंसान है क्या? नहीं, वो भगवान है। विष्णु भगवान है, वो विष्णु के 13वें अवतार है। तो अब जो अवतारी है, जिसको अवतार माना गया है, वो खुद बोल रहा है मैं इंसान हूँ, कुछ गड़बड़ है, केमिकल लोचा है। आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 50 न्यूज। टोरेस घोटाळा प्रकरणात पोलिसांची सलग तिसऱ्या दिवशी छापेमारी सुरू आहे। मुंबईतल्या टोरेसच्या सर्व कार्यालयांमधला मुद्देमाल पोलीस आता ताब्यात घेत आहेत। परवाच्या छापेमारीत पोलिसांना मोठ्या प्रमाणात दागिने तसंच 3 कोटी रुपये मिळाल्याची माहिती आहे। टोरेस घोटाळ्याच्या चौकशीत आता ईडीने देखील उडी घेतली आहे। ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे। ईडीने टोरेस घोटाळा प्रकरणाच्या FIR सह इतर कागदपत्रांची मागणी पोलिसांकडे केली आहे। विशाळगडावर होणाऱ्या उरुसाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे। अनधिकृत अतिक्रमणाची कारवाई पूर्ण झाल्याशिवाय गडावर कोणताही सण उत्सव साजरा होणार नाही, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। गुजरातमध्ये तिसरीत शिकणाऱ्या मुलीचा हार्ट अटॅकनं मृत्यू झालाय। तिला CPR देण्यात आला, त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलाय। गुजरातच्या जेबर शाळेमध्ये ही घटना घडली आहे। धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 4 दिवसातली ही दुसरी घटना आहे। नागपुरात HMPV संशयित लहान मुलांचे सॅम्पल एम्स रुग्णालयामध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आलेत। तपासणी किट नसल्याने अहवालासाठी उशीर झालाय, तर गुरुवारी अहवाल आला, मात्र तो जाहीर न करता पुण्याती NIV कडे पाठवलाय। आता NIVच्या तपासणीनंतर अहवाल कळण्यात येणार आहे। मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणी आरोपी शिल्पकार जयदीप आपटेला हायकोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आलाय। प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानं आता आरोपीला कैदेत ठेवण्याची गरज नाही, असं हायकोर्टानं म्हटलंय। या प्रकरणी कुणीही जखमी झालेलं नाही, त्यामुळे हत्येचा प्रयत्न केल्याचं कलम इथं लागू होत नाही। उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये विदेशी पाहुण्यांचं आगमन झालंय। थंडीच्या मोसमात आशिया, उत्तर सायबेरिया, केनिया, ऑस्ट्रेलियामधून फ्लेमिंगो पक्षी या परिसरामध्ये येतात। हजारो किलोमीटरचा पल्ला पार करून हे फ्लेमिंगो उजनी पाणलोट क्षेत्रामध्ये येत असतात। मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये सोमवारपासून औषध पुरवठा बंद करण्यात येणार आहे। पालिका रुग्णालयांना पुरवठा करण्यात येणाऱ्या औषधांची 120 कोटी रुपयांची थकबाकी देण्यास पालिका प्रशासन टाळाटाळ करत आहे। त्यामुळे सर्व पुरवठादारांनी औषध पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतलाय। CBSEने शाळांना अनेकदा सूचना देऊन देखील अनेक शाळांनी अद्याप त्यांच्या संकेतस्थळावर शिक्षकांबाबतची माहिती आणि महत्त्वाची कागदपत्रे अपलोड केलेली नाहीत। त्यामुळे संपूर्ण तपशील 30 दिवसांच्या आत न देणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे। आरे कॉलनीमधलं एकही झाड आमच्या परवानगीशिवाय तोडू नका, अशा शब्दात सुप्रीम कोर्टाने मुंबई महानगरपालिकेला बजावलंय। त्याचवेळी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन आणि राज्य सरकारलाही झाडं तोडण्याच्या मुद्द्यावरून खडसावलंय। या प्रकरणी पुढील सुनावणी येत्या 5 मार्चला होणार आहे।
गुजरातमध्ये आता लहान मुलांना मोबाईल बंदी करण्यात येणार आहे। लहान मुलांच्या मोबाईल वापरावर बंदी घालण्यासाठी गुजरात सरकार आता नियमावली बनवणार आहे। मुलांना मोबाईल पासून दूर ठेवणं आणि मैदानी खेळ तसंच अभ्यासाकडे आकर्षित करण्याचा गुजरात सरकारचा उद्देश आहे। बीड जिल्ह्याच्या सिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेलाय, तर खो खो विश्वकप स्पर्धेमध्ये भारतीय संघाच्या कर्णधारपदी बीडच्या प्रियंका इंगळेची निवड करण्यात आली आहे। प्रियंका बीड जिल्ह्यातील केश तालुक्यातील कळंब अंबा गावची रहिवासी आहे। सिंधुदुर्गातील पेंडूरच्या वेताळ मंदिरामध्ये मांड उत्सव सुरू आहे आणि या उत्सवाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक उपस्थिती लावतात। 10 जानेवारीपासून या उत्सवाला सुरुवात झाली आहे। 13 रात्री आणि 14 दिवस हा मांड उत्सव चालतो। पहिल्याच दिवशी या उत्सवाला मोठी गर्दी भाविकांनी केल्याचं पाहायला मिळालं। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवानिमित्त रात्री प्रक्षाळ पूजा झाली आहे। यानंतर तुळजाभवानी मातेची सिंह आणि वाहनांवरून छबिना मिरवणूक काढण्यात आली आहे। शिवाय सकाळी तुळजाभवानी मातेची शेषशाही अलंकार महापूजा देखील मांडण्यात आली। विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंग बंद करण्यात आली आहे। 15 जानेवारीपर्यंत ऑनलाईन बुकिंग दर्शन बंद असणार आहे। मकर संक्रांतीच्या निमित्ताने मंदिर प्रशासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला। बॉलिवूडची धगधग गर्ल माधुरी दीक्षित आज सोलापुरात आली होती। जुन्या एम्प्लॉयमेंट चौकात पीएनजी ज्वेलर्सच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये माधुरीने हजेरी लावली। यावेळी मराठीत भाषण करून तिने सोलापूरकरांची मने जिंकली आहेत। तिला पाहण्यासाठी तिच्या लाखो चाहत्यांनी एकच गर्दी केली होती। आणि आता तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। तुमची सोसायटी जुनी झाली असेल आणि रिडेव्हलपमेंटसाठी तुम्ही बिल्डरकडे जात असाल तर जरा थांबा, कारण स्वतः विकासक झालात तर तुम्हाला आणखी मोठं घर मिळू शकतं। आम्ही असं का म्हणतोय त्यासाठी हा रिपोर्ट पूर्ण पहा। रिडेव्हलपमेंटसाठी बिल्डरकडे जात असाल तर थांबा, स्वतः विकासक व्हा, मोठं घर मिळवा। चारशे फुटांच्या घरातून थेट 1400 फुटांच्या घरात। आपलं स्वतःचं मोठं घर असावं हे सगळ्यांचं मोठं स्वप्न असतं आणि हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी अनेक जण जीवाचं रान करतात। तुमची इमारत जुनी झाली असेल आणि रिडेव्हलपमेंटसाठी तुम्ही बिल्डर शोधत असाल तर जरा थांबा, कारण आता तुम्ही स्वतः तुमच्या इमारतीचा विकास करू शकता। मुंबईत सेल्फ रिडेव्हलपमेंटचा प्रयोग यशस्वी झालाय आणि 10 पट मोठं घरही मिळालंय। विलेपार्ले पूर्वेकडील नंददीप कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा पुनर्विकास खासगी विकासकाची मदत न घेता 16 सभासदांनी स्वतःच करून नवा पायंडा घातलाय। 10 मजली नव्या इमारतीत एकूण 21 सदनिका बांधल्यानंतर दलालांविना त्यांची यशस्वीरित्या सभासदांमध्ये विक्रीही करण्यात आली। हा स्वयंपूर्ण विकास कोणत्याही विकासकाकडे न जाता किंवा खासगी बँकेकडे न जाता मुंबई जिल्हा बँकेच्या सहकार्यानं आणि इमारतीतील 3 घरं विक्री करून करण्यात आलाय। आज या ठिकाणी नंददीप कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीने आपल्या सोसायटीचा स्वयंपुनर्विकास केला आणि 360च्या घरात राहणारा नंददीपचा सभासद आज त्या ठिकाणी 1400 स्क्वेअर फीटच्या घरात राहायला जातोय। हाऊसिंग डेव्हलपमेंटला एक मिरॅकल आहे, ही जादू आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं स्वयंपुनर्विकास किती फायद्याचा आहे हे यावरून आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल। मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांच्या हस्ते सोसायटीच्या सभासदांना चाव्या सुपूर्द करण्यात आल्या। पास जाते हैं तो 30% मैक्सिमम वो प्रोवाइड एक्स्ट्रा एरिया करते हैं और हमने सेल्फ डेवलपमेंट किया है तो ऑलमोस्ट 250% हमें मिला है एक्स्ट्रा एरिया। तो ओवरऑल रेंज देखेंगे तो सेल्फ डेवलपमेंट में ज़्यादा एक्स्ट्रा एरिया आपको मिलता है, प्लस आपको फ्लोर चॉइस आपको मिलती है। डेवलपर के पास अगर रीडेवलपमेंट में आप जाते हो तो आपको बिलो फ्लोर्स मिलेगा। घर खूपच चांगलं आहे। मी घर गेले 1.5 वर्ष पार्ल्यात शोधत होते
तर ह्यांचा एक माणूस तोच आमच्या ओळखीचा निघाला, त्याने मला हे फायनल घर दाखवलं आणि जे मिळालं बघायला आले त्याच्या दुसऱ्या दिवशीच मी ते घेतलं. अवघ्या 2.5 वर्षात सोसायटीतील सभासदांना आपल्या हक्काचं पहिल्यापेक्षा मोठं घर मिळालंय. सभासदांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला. विशेष म्हणजे पूर्वी 400 चौरस फुटाच्या घरात राहणारे आता 1400 चौरस फुटांच्या घरात राहण्यास जात आहेत. अनेक ठिकाणी बिल्डरांची मनमानी पाहायला मिळते. ग्राहकांची लूट होते. ग्राहकांना दिलेली आश्वासनं कागदावरच राहतात. मात्र विलेपार्लेमधील नंददीप सोसायटीनं बिल्डरला टाळून विकसित केलेली ही इमारत आता शहरातील इतर सोसायट्यांनाही खुणावतीये. संजय गडदे, साम टीव्ही, मुंबई.